कडक पोलीस बंदोबस्तात ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी कोर्टात हजर। पोलिसांनी खोटी माहिती दिल्याप्रकरणी विशाल अग्रवालवर आणखी 2 गुन्हे दाखल होणार। डोंबिवली स्फोटात आणखी काही जण अडकल्याची भीती। कामगारांच्या नातेवाईकांची घटनास्थळी धाव। कंपनीच्या मालकाला नाशिकमधून अटक। परळीमध्ये बूथ काबीज करण्याचा प्रयत्न झाला। फेरमतदान घ्या, शरद पवार गटाची ही मागणी। शालेय अभ्यासक्रमात आता मनुस्मृतीचे धडे, मनाचे श्लोक आणि भगवद्गीताही शिकवणार। सूत्रांची माहिती। दलित संघटनांचा मात्र याला विरोध। राज्यात 73% भागात दुष्काळसदृश परिस्थिती। सरकार काय करतंय? शरद पवार यांचा सवाल। दुष्काळावर राजकारण करू नका, फडणवीसांचा पलटवार।